विधानसभेसाठी राष्ट्रवादीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे। विधानसभेला महायुतीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असणार आहे। तसे संकेतच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले। राष्ट्रवादी लोकसभेत मिळालेल्या कमी जागांची कसर विधानसभा निवडणुकीत काढण्याच्या तयारीत आहे। छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलांनी थेट तसं बोलूनही दाखवलं। तर अजित पवारांनी आपल्या नेत्यांच्या मागणीला पाठिंबा देत विधानसभेची काळजी करू नका, सर्वांचा सन्मान राखला जाईल असं आश्वासन दिलं। 50-54 त्याचे 2-4 इकडे तिकडे गेले, बरोबर। योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो। आणि फक्त आता तुमच्या 50च आहे मग 50च गेल त्याच्या काही गाड्याला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम, तर तसं होताच कामा नये। त्यामुळे आता त्यांना सांगून टाका बाबा। नक्की विधानसभामध्ये काही या जसं लोकसभेचं चित्र आहे तसं राहणार नाही भुजबळ साहेब। एवढी खबरदारी दादानी पण घेतली आहे, सगळ्यांनी जबाबदार लोकांनी घेतली आहे की विधानसभेमध्ये आपल्याला जे मिळणारी सीट्स आहे त्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे। जे काही आपली सिटिंग वेटिंगवाला काही विषय राहणार नाही आहे, कारण सगळ्यांची मिळून सुद्धा आपल्याकडे खूप सारी जागा अजून शेअर करण्यासाठी वाटप करण्यासाठी पण अवेलेबल राहणार आहे। उद्याच्याला 288 जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल त्याच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे, मी नाही असं म्हणत नाही, परंतु तसं काही समजण्याचं कारण नाही। त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल। त्या जिल्ह्यामध्ये साधारण काही ना काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळेलच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।